ओके, तो रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. आय थिंक यू ऑल हॅव ओके, तो सर्वांना स्क्रीन दिसत आहे का? नाही सर. हम्म? नाही. हॅलो. आता दिसतं सर. तर दिसते का? ओके, सर्वांना स्क्रीन दिसत आहे ना? कन्फर्म? माझा आवाज येतो का सर्वांना? हॅलो, आवाज येत नाही सर तुमचा. माझा आवाज येतो का सर्वांना आता? हा, आता येतोय. ओके, तो आपण या लेक्चरमध्ये प्लेन टेबल सर्वेइंगचं पुढचे जे पोर्शन्स आहेत म्हणजे मेथड्स ऑफ सर्वेइंग त्या पाहायच्या आहेत. पण तत्पूर्वी आपण एक रिकॅप घेऊया. तो आपला आज 4थं लेक्चर आहे या प्लेन टेबल सर्वेइंगचं. त्याच्या अगोदर जस्ट एक रिकॅप घेऊया. ओके, व्हॉट वी हॅड स्टार्टेड पहिल्यापासून. सो फ्रॉम लेक्चर 1 आपण सिलेबस बघितलेला आहे, कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला शिकायचे आहेत ते. त्यानंतर प्लेन टेबल म्हणजे काय, तर प्लेन टेबल बेसिकली फील्ड वर्क आणि प्लॉटिंग हे एकाच वेळेला केलं जातं. ओके, सो ह्याच्यासाठी आपण काय करतो, मॅप प्रिपेअर करतो आणि तिथे कमी प्रिसिजन आहे, तिथे जास्त आपल्याला एवढं प्रिसाईज वर्क नको आहे त्या ठिकाणी आपण याचं वर्क करतो. ओके, त्यानंतर हे प्लेन टेबल सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट आपण बघितलेलं आहे. त्याच्याबरोबर त्याचं प्रिन्सिपल जे आहे ते बघितलेलं आहे. तो प्लेन टेबलचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा काय आहे, तर पॅरलिझम आहे. ओके, तो ज्या काही रेज आपण ड्रॉ करतो त्या एकमेकाला कशा असतात, पॅरलल असतात. ओके, त्यानंतर आपण सगळे ॲक्सेसरीज बघितलेले आहेत. प्लेन टेबल, ट्रायपॉड, ॲलिडेट, ट्रफ कंपास, रीट लेवल, U4 विथ कंपॉप, वॉटरप्रूफिंग कव्हर, ड्रॉइंग पेपर, पिन आणि ड्रॉइंग ॲक्सेसरीज. ओके, सो हे सगळे आपण बघून झालेले आहेत. त्याचबरोबर आपण हे झालं पहिल्या लेक्चरपर्यंत. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ते ॲक्सेसरीजचे उपयोग काय आहेत हे सगळे आपण इथं बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर मेन पर्पज जो आहे तो प्लेन टेबल सर्विंगचा आहे मॅप तयार करतो. मॅप हा अशा पद्धतीचा असतो. ओके, तो यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स, ऑब्जेक्ट दाखवायचे असतात, स्ट्रक्चर दाखवायचे असतात, एलिमेंट्स दाखवायचे असतात. ओके, त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे टेम्पररी ॲडजस्टमेंट. टेम्पररी ॲडजस्टमेंट करताना म्हणजे स्टेइंग ऑफ प्लेन टेबल करताना या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली लेवलिंग, दुसरी सेंटरिंग, तिसरी ओरिएंटेशन. ओके, सो लेवलिंग आणि सेंटरिंग ह्या सोप्या मेथड आहेत. त्यासाठी आपण काय करतो, आपल्या बबल ट्यूब आणि U4 विथ कंपाप यांचा आपण उपयोग करतो. ओके, महत्वाची स्टेप जी आहे पुढची ती म्हणजे ओरिएंटेशन. तर ओरिएंटेशन म्हणजे काय, ही एक प्रोसेस आहे. त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, जे पोझिशन ऑक्युपाईड करतं प्लेन टेबल प्रत्येक ठिकाणी ते आपण काय करतो, त्या प्रत्येक ठिकाणी ते आपण पॅरलल ठेवण्याचा प्रयत्न करतो एकमेकाला. ओके, यासाठी 2 मेथड होत्या, मॅग्नेटिक निडल होती आणि बॅकसाईड मेथड होती. ओके, तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, तर ह्या ओरिएंटेशन जे आपण पाहिलेलं आहे ओरिएंटेशन मेथड, ह्याच्या आपण दोन्ही मेथड एक्सप्लेन केलेले आहेत, मॅग्नेटिक निडल मेथड सुद्धा आणि बॅकसाइटिंग मेथड सुद्धा. ओके, मॅग्नेटिक निडल मेथडमध्ये आपण रफ कंपासचा उपयोग करतो, एवढं लक्षात घ्या. ज्या ठिकाणी लोकल अट्रॅक्शन येतं त्या ठिकाणी आपण ही मेथड वापरत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, बॅकसाइड मेथड ही आपण जास्त करून वापरतो. ओके, 99% आपण हीच मेथड वापरतो. यामध्ये आपण ॲलिडेटचा उपयोग करतो, हे लक्षात घ्या. ओके, आणि या ॲलिडेटच्या सहाय्याने आपण काय करतो, ही जी AB लाईन आहे ती A स्टेशनवरती आपण ड्रॉ केली होती, ही AB लाईन B स्टेशनवरती ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला काय करतो, आपण या पहिल्या पोझिशनला ती पॅरलल ठेवतो, म्हणजे या जमिनीच्या AB लाईनला ती आपण पॅरलल ठेवतो. ओके, सो दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड दिस ओरिएंटेशन.
हॅलो, सर्वांना माझा आवाज ऐकू येतोय ना? हो येतोय हो सर. सर. हो सर. एक मिनिट. एकच मिनिट, काही मुलं जॉईन होणार आहेत. सो बघूया त्यांचं दिसतं का, ते आहेत का बघूया अगोदर. एक काम राहिलं मगाशी, अटेंडन्स घ्यायचं. बरं झालं, 47 जण आहेत आता. अटेंडन्स एकदा घेतो. सो अटेंडन्स झालेली आहे. ओके, बघूया कोण कोण जॉईन होते ते. सो आपण आपलं लेक्चर चालू करू. तर आज चौथ्या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या मेथड्स आहेत, व्हेरियस मेथड्स जे आहेत, त्या मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. ओके, तो प्लेन टेबल तुम्ही सेट केला, जमिनीवरती तुम्ही फिक्स केला, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, नकाशा करायचा. पण ते नकाशा तयार करण्यासाठी मेथड कुठले आहेत. ओके, जसं आपण डम्पी लेवलमध्ये बघितलं होतं की 2 मेथड होत्या डम्पी लेवलमध्ये, बरोबर आहे का. एक होती ती HI मेथड होती आणि दुसरी होती ती राईज अँड फॉल मेथड होती, बरोबर आहे का. तर या 2 मेथडच्या साहाय्याने आपण काय करत होतो, लेवलिंग करत होतो. ओके, पण तशाच पद्धतीच्या मेथड ज्या आहेत त्या आपल्याला या प्लेन टेबल सर्विंग मध्ये पण आहेत. ओके, तर एकूण 4 प्रकारच्या मेथड आहेत. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला डिप्लोमामध्ये चौथी मेथड नाही. ओके, सो तुम्ही लकी आहात की या मेथडमध्ये आणि परत 3 मेथड आहेत. ओके, सो त्यामुळे हे खूपच लेंदी झालं असतं आणि फक्त हा तुमचा चॅप्टर खूप कमी मार्कात असल्यामुळे तुम्हाला एवढं सगळं काय गरजेचं नाही. ओके, तर पहिली मेथड जी आहे ती रेडिएशन, दुसरी आहे ती इंटरसेक्शन आणि तिसरी आहे ती ट्रॅव्हर्सिंग. ओके, सो रेडिएशन, इंटरसेक्शन आणि ट्रॅव्हर्सिंग यांचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं आहे, नकाशे तयार करायचे आहेत. ओके, सो हा नकाशा आहे. ओके, तो इथून रस्ता गेला असेल, या ठिकाणी एखादी बिल्डिंग असेल, ओके, या ठिकाणी एखादं ऑब्जेक्ट असेल, तो अशा पद्धतीचा नकाशा तुम्हाला काय करायचा आहे, या या तिन्ही मेथडचा उपयोग करून करायचा आहे. ओके, आवाज येत नाही सर. हा, एकच मिनिट थांबा. थोडे मुलांना जॉईन व्हायला प्रॉब्लेम ओके, सो काही मुलांना प्रॉब्लेम आला जॉईन व्हायला. सो त्यामुळे त्यांना लिंक परत एकदा शेअर केलेली आहे. सो त्यांनी ती जॉईन करू शकतात. ओके, तर परत एकदा आपण आपलं लेक्चर चालू करू. तर मेथड ऑफ प्लेन टेबल सर्विंग याच्यामध्ये या 3 मेथड्स आपल्याला शिकायच्या आहेत. तर सर्वांना ऐकू येतं का? अनेकदा विचारतो. हो येतंय हो ऐकू सर. सर. हो. डिस्टर्बन्स थोडा होत आहे आपल्याला, कारण की मुलं जॉईन होत नाहीत म्हणून. सो
थोड्या वेळात होतील ती पण जॉईन. आता या मेथड्स आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. ओके, सो वन बाय वन आपण सगळ्या मेथड पाहायच्या आहेत. ओके, सो पहिली मेथड जी आहे ती मेथड ऑफ रेडिएशन. ओके, रेडिएशनचा अर्थ कोण सांगेल रे मला? व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? कोणी अनम्यूट व्हा आणि मला सांगा काय आहे रेडिएशन म्हणजे? रेडियस नाही, रे रेडियस नाही, रे रेज. बरोबर आहे. आणखीन रेज कोणता? एमिट कर रेज एमिट करणे. येस, दॅट्स करेक्ट. रेडिएशन म्हणजे काय? तर रेज एमिट करणे. वी ऑब्झर्व आवर प्लॅनेट ओके हॅज वन ऍक्टिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. ओके, त्याचं नाव काय? कोण सांगेल? आपल्या प्लॅनेटला एक ऍक्टिव्ह सोर्स आहे एनर्जीचा. कोण आहे तो? सन 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 येस, राईट. सन So sun is the active source of energy for our planet. Okay, so it is not for just our planet. हा पूर्ण जे आपलं ब्रह्मांड आहे, आपलं पृथ्वी, आपलं तारामंडल जे आहे, ओके, ज्यामध्ये आपली पृथ्वी वगैरे असे ग्रह आहेत, तर ह्या सगळ्यासाठी काय आहे, हा सूर्य एकच काय आहे, एनर्जी सोर्स आहे. ओके, आणि या सूर्याची किरणे जी आहेत, रेज जे आहेत, ते फक्त पृथ्वीवरच येतात का रे? नाही. बरोबर, बरोबर. सो ह्याची जी किरणे आहेत, रेज आहेत, ती बाकीच्या ग्रहांवरती पण जातात. बरोबर आहे का? सो सन इज ऍक्टिंग ॲज अ सेंटर पॉइंट, ॲज अवर सेंटर पॉइंट. ओके, फ्रॉम विच द रेज आर इमिटेड. ओके, टुवर्ड्स दी ऑल दी डायरेक्शन. बरोबर आहे का? तर याला आपण काय म्हणतो? रेडिएशन म्हणतो. आणि हीच मेथड आपण काय केलेली आहे, या प्लेन टेबल मध्ये आपण यूज केलेली आहे. ओके, सो इथं ही तुम्हाला ही जी डायग्राम दिसते, ही डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचं प्लेन टेबल अशा ठिकाणी फिक्स केलेलं आहे. ओके, तर बाय चान्स म्हणा किंवा कोइन्सिडन्स म्हणा की हा इथं आता काय झालेला आहे, मिडलला फिक्स आहे. बरोबर आहे का? पण असं काही नाही आहे की हा मिडलला फिक्स पाहिजे. हा फिक्स कसा पाहिजे? तर ज्या ज्या तुम्ही पॉइंट सिलेक्ट करता, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं प्लेन टेबल फिक्स करण्यासाठी जो पॉइंट तुम्ही सिलेक्ट करता, त्या पॉइंटवरून सगळे जे स्टेशन पॉइंट आहेत ते काय पाहिजे, तुमचे व्हिजिबल पाहिजेत. पहिली कंडिशन काय आहे? तर व्हिजिबिलिटी. सो ओके, सो पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर व्हिजिबिलिटी. सगळे पॉइंट्स काय पाहिजेत? व्हिजिबल पाहिजे. आणि सेकंड काय पाहिजे? तर मेजरिंग. सो यू कॅन मेजर दी डिस्टन्सेस ओके फ्रॉम युअर प्लेन टेबल पॉइंट. तर या दोन गोष्टी जर तुमच्या सॅटिस्फाय होत असतील तर तुम्ही कुठली मेथड वापरायची आहे? मेथड ऑफ रेडिएशन तुम्ही वापरायची आहे. ओके, सो बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल की रेडिएशन म्हणजे काय. सो टू इमिट रेज, ओके, or to draw rays, okay, from single point. Okay, so in our case what we are doing, we are drawing rays. Okay, so these are the rays which we are drawing from single point. Okay, and then afterwards by measuring the distances we are plotting them. Okay, with the help of scale. So scale आपण कितीही घेऊ शकतो. बरोबर आहे का? हा, आणि त्यानंतर हे सगळे पॉइंट्स काय करायचे आपल्याला? जॉईन करायचे. ओके, मग आपल्याला इथं काय तयार होतो? एक नकाशा तयार होतो. मग याच्यामध्ये समजा कुठेतरी इथं बिल्डिंग असेल, हा ऑब्जेक्ट सुद्धा आपण काय करू शकतो? इथे मार्क करू शकतो. ओके, सो दॅट इज द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड दिस मेथड ऑफ रेडिएशन. ओके, सो सर्वांना कळालं का रेडिएशन मेथड कशी आहे ती? सर हो बरं, आता बघा इथे आणखीन एक डायग्राम दिलेली आहे. ओके, याला लागूनच इथं तो या ठिकाणी एक बिल्डिंगचा कोपरा आहे. या ठिकाणी एक ओपन ट्रॅव्हर्स आहे. या ठिकाणी एक काय आहे तुमचा फिक्स पॉइंट, एक ट्री आहे समजा. ओके, हे सगळे तुम्हाला लोकेट करण्यासाठी तुम्ही तुमचं प्लेन टेबल काय करायचं आहे? फिक्स करायचं आहे. ह्या तुम्ही प्लेन टेबल ह्या ओ पॉइंटवर ठेवलेला आहात आणि इथून तुम्ही काय केलेलं आहात? या प्रत्येक पॉइंट पर्यंत तुम्ही काय केलेलं आहात? रेज ड्रॉ केलेला आहात. ओके, सो इकडे ह्या अशा रेस तुम्ही काय केला? ड्रॉ केलेला आहात. आणि त्यानंतर तुम्ही काय केलेलं आहात? यू हॅड मेजर दिस डिस्टन्स फ्रॉम हिअर टू हिअर. यू हॅड मेजर द डिस्टन्स अँड देन यू हॅड मार्क इट हिअर अँड दॅट डायग्राम यू हॅड कम्प्लिटेड. ओके, सो दिस इज दी रेडिएशन मेथड. या ठिकाणी तुमचा प्लेन टेबल
एकाच ठिकाणी कायमचा फिक्स राहतो. कायमचा म्हणजे जोपर्यंत तुमचा हा मॅप तयार होत नाही तोपर्यंत. ओके. सो सर्वांना कळालं का रेडिएशन मेथड काय आहे ती? येस सर. कमेंट मध्ये तुम्ही काय करू शकता, मला रिप्लाय द्या. सो प्लीज रिप्लाय इन कमेंट. सर मग आम्ही ह्याच लिंकला जॉईन झालेलो पण सेपरेट 9 जणच आम्ही होतो कसं काय? ते काय कसं आहे माहिती का, नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यामुळे झाला असेल. काय सांगता येत नाही. लिंक सेमच आहे, लिंकला काय प्रॉब्लेम नाही. हो सर आता त्याच लिंकवर टच केलं की ह्याला ग्रुपला जॉईन होतंय. असेल काय तर वेगळा प्रॉब्लेम झाला असेल, काय सांगता येत नाही. हा नेटवर्क प्रॉब्लेम बाळा, तिथे आपण कायच करू शकत. ओके सर. बरं तुम्हाला चॅट बॉक्स दिसतं का? बरं चॅट बॉक्स दिसतं का तुम्हाला? दिसतोय म्हणजे आम्हाला नाही दिसत सर, स्क्रीनवर दिसतोय. स्क्रीनवर तेवढं दिसतंय, तुम्हाला दिसत नाही. ओके. हो. तो सगळ्यांनी रिप्लाय करा. आतापर्यंत किती 40 जणांनी रिप्लाय केलाय आणि तुम्ही किती 56 जण आहात. अगेन लेट मी टेक दी अटेंडन्स. सर आमची अटेंडन्स डाउनलोड होत नाही. तुमची अटेंडन्स आता कॉल करायचे बाळा. हा कारण ते अननोल्ड युजर्स मध्ये हे होते कन्सिडर होते. ओके. तर सर्वांना रेडिएशन मेथड कळालेली आहे ना? आता आपण पुढची मेथड जी आहे ती म्हणजे इंटरसेक्शन मेथड बघणार आहोत. ओके. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. रेडिएशन मेथड तुम्ही ज्यावेळेला करता त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला सेटिंग करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. ओके. तर तुम्हाला प्लेन टेबल काय करावा लागतो, सेट करावा लागतो. ओके. तो कुठली पण मेथड असू दे, मेथड ऑफ रेडिएशन असू दे, इंटरसेक्शन असू दे. ओके. तो पहिल्या ज्या मेथड्स आहेत त्या म्हणजे लेवलिंग, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन. या तिन्ही मेथड तुम्हाला अगोदर कराव्या लागतात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरच तुम्ही ही रेडिएशन मेथड काय करायची, वापरायची. ओके. सो विदाउट सेटिंग यू कुड नॉट परफॉर्म दिस मेथड्स. ओके. सो हे एक लक्षात ठेवा बाळांनो. ह्या मेथड्स करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा सेटिंग करून. ओके. नेक्स्ट इज इंटरसेक्शन मेथड. ओके. आता इंटरसेक्शन मेथड कधी वापरायची असते, ज्या वेळेला एखादं ऑब्स्ट्रक्शन मध्ये येतं. एखादं काय होतं, ऑब्स्ट्रक्शन मध्ये येतं. ओके. सो अशा वेळेला आपण काय करतो, वी आर युजिंग दिस इंटरसेक्शन मेथड. आता ऑब्स्ट्रक्शन कुठलं असणार आहे, तर समजा मध्ये एक रिव्हर गेली आहे. समजा तुम्ही 3 पॉईंट्स आहेत. ए पॉईंट इथं आहे, बी पॉईंट इथं आहे आणि पी पॉईंट इथं आहे, जो नदीच्या पलीकडे आहे. तुम्हाला हा पी पॉईंट काय करायचा आहे, मार्क करायचा आहे. ओके. सो फॉर पर्पज ऑफ इथून पुढे एखादं कुठलं तरी इथं ऑब्जेक्ट असेल आणि हा ऑब्जेक्ट मार्क करण्यासाठी तुम्हाला हा पी पॉईंट हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही हा पी पॉईंट घेऊ शकता. ओके. पण तुमचं इकडच्या बाजूला सुद्धा पण एक स्ट्रक्चर आहे आणि ते पण तुम्हाला मार्क करायचं आहे. ओके. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायला लागतं, इंटरसेक्शन मेथड यूज करायला लागते. तर इंटरसेक्शन मेथड म्हणजे काय, तर तुम्ही सर्वांनी तुम्हाला ड्रॉइंगच्या ह्याला प्रात्यक्षिक तुम्ही केला असेल बघा, प्रॅक्टिकल तुम्ही केला असाल बघा. बघा की समजा तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे. यू वॉन्ट टू ड्रॉ अ ट्रायंगल, राईट? ओके. सो हिअर इज ए पॉईंट, बी पॉईंट अँड सी पॉईंट. ओके. सो हे ड्रॉ करण्याच्या व्हेरियस मेथड्स आहेत. ओके. म्हणजे कसं काय, तुम्हाला या 1, 2, 3 या 3 बाजूंची लांबी जर माहिती असेल, बरोबर आहे का, तर तुम्ही काय करू शकता, हा तुम्ही ड्रॉ करू शकता. करू शकता का नाही रे? समजा लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ EC आणि लेंथ ऑफ BC दिलेलं आहे, तर तुम्ही ड्रॉ करू शकता का ट्रायंगल? हो. बरोबर आहे का? ओके. समजा तुम्हाला हा ट्रायंगलच दिलेला आहे, बरोबर. पण या ट्रायंगल मध्ये हा ए आहे, हा बी आहे. ओके. ही एकच लांबी दिलेली आहे आणि हे 2 अँगल दिलेले आहेत. हे 2 काय केलेले आहेत, तुम्हाला अँगल दिलेले आहेत. तुम्ही ड्रॉ करू शकता का रे? हा ट्रायंगल ड्रॉ करू शकता का? हो सर. करू शकता? हो सर. हो सर. बरोबर आहे का? हो हे सर. हो सर, हे करू तुमचा शकतो. अजून एक पद्धत आहे ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी. या 2 बाजू तुम्हाला माहिती आहेत आणि हा अँगल तुम्हाला माहिती आहे. करू शकता का ड्रॉ?
हो हो सर करू शकतो. बरोबर आहे का? हा हो होय. हा सगळ्यांना आपण काय म्हणतो इंटरसेक्शन म्हणतो. ओके बरोबर आहे का? सो वी आर व्हॉट डुईंग वी इंटरसेक्टिंग दिस ऑल लाईन राईट. तो सेम मेथड आपण इथं वापरणार आहोत. इंटरसेक्टिंग करायचं म्हणजे काय? तर समजा हा इथे ए आणि बी पॉईंट तुमचे दोन आहेत. ओके सो लेट मी इरेज फर्स्ट. या ठिकाणी तुम्ही ए पॉईंटवर तुमचं काय केलेलं आहे? या ए पॉईंटवर तुमचा प्लेन टेबल पहिल्यांदा ठेवलेला आहे. तुम्ही नॉर्थ डायरेक्शन मार्क केलेली आहे. ओके त्यानंतर ए वरती अलिडेट ठेवलेला आहे आणि इकडे बी ला काय केलेलं आहे तुम्ही? इथे बी च्या ठिकाणी जो रेंजिंग रोड असणार आहे त्याला काय तुम्ही केलेलं आहे बायसेक्ट करून ही ए बी लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नो सर. नाही सर. हो सर. That's good. नाही. आता या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्ही? ए वरून या पी या ठिकाणी सुद्धा एक रेंजिंग रॉड मी इथे उभा केलेला आहे. ओके ए वरून ॲलिडेट काय करायचं? ह्या पी ला बायसेट करायचं. ओके आणि एक रे जी आहे ती ड्रॉ करून ठेवायची. ओके सो मला सांगा या ए पासून या पी पर्यंत आपण डिस्टन्स मेजू शकतो का रे? कॅन वी मेजर दिस डिस्टन्स? नो नो. का मेजू शकत नाही? ऑब्स्ट्रक्शन आहे मध्ये. ऑब्स्ट्रॅक्शन आहे. रिव्हर आहे इथं मध्ये. बरोबर आहे काय? सो इथे जमीन आहे, इथे जमीन आहे, पण मध्ये रिव्हर आहे. सो ए पासून आपण या पी कडे डिस्टन्स जे आहे ते मेजू शकत नाही कारण की ऑब्स्टॅकल मध्ये. ओके सो त्यामुळे आपण काय केलंय? ए पासून इकडे जी रे ड्रॉ केलेली आहे इथं आपण कुठलंही नाव दिलेलं नाही. जस्ट रे ड्रॉ करून ठेवलेली आहे. ए पासून बी पर्यंत मात्र आपण डिस्टन्स मेजर करू शकतो का? हे डिस्टन्स मेजर करू शकतो हो का? सर. करू शकतो हो. का? जमिनीवरती बरोबर आहे का? एक काय करणार ए पासून इथं बी पर्यंत मार्क करून घेणार विथ सम स्केल. ओके इथपर्यंतची प्रोसेस कळाली का? समजली सर. हो सर. येस सर. यानंतर काय Yes, करायचं? टेबल तुम्ही इथे उचलून ठेवायचा या बी पॉइंटवर. ओके इथे काय केलं तुम्ही? हा बी जो पॉइंट आहे म्हणजे कुठल्या पेपरवरचा हा बी पॉइंट हा तुम्ही काय केला? जमिनीवरच्या बी पॉइंटला ओरिएंट केला. ओके सो जी ओरिएंटेशन मेथड होती ती आपण इथे काय करणार आहोत? फॉलो करणार आहोत. ओके सो ओरिएंटेशन मेथड कुठली वापरणार ते तुमच्यावर ठरवायचं. मॅग्नेटिक निडल मेथड वापरा किंवा बॅकसेटिंग मेथड वापरा. ओके सो ही जी ए बी लाईन आहे ती या जमिनीवरच्या ए बी लाईनला काय करायची? पॅरलल ठेवायची. त्याच वेळेला हा जो बी पॉइंट आहे तो या बी पॉइंटवर आला पाहिजे. तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. ओके यानंतर काय करायचं? बी वरून या बी पॉइंट वरून या पी पॉइंटला बायसेट करायचं आणि एक रे ड्रॉ करायची. ओके सो अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी या ए वरून ड्रॉ केलेल्या लाईनला ही बी वरून निघणारी लाईन जिथं क्रॉस करेल कट करेल त्या ठिकाणी तुमचं काय असणार आहे? पॉईंट पी असणार. ओके सो दॅट इज अ सिम्पल मेथड. म्हणजे जसं आपण ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी ज्या मेथड वापरल्या तीच मेथड आहे. ओके ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे. ओके सो इकडून ही आपण रे ड्रॉ केलेली आहे, इकडून ही आपण रे ड्रॉ केलेली आहे की आपल्याला इथं ज्या ठिकाणी कट होईल त्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे? तुमचा पॉईंट असणार आहे तो सी पॉईंट. ओके सो सेम मेथड इथं वापरलेली आहे. ओके सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? समजा एखादी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचे तुम्हाला हे जे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स मार्क करायचे असतील तर ही इंटरसेक्शन मेथड तुम्ही वापरू शकता. ओके सो पहिल्यांदा O1 वर तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट ठेवायचं. O1 वरून ए पॉईंटला बायसेट करायचं. सेम बी पॉईंटला बायसेट करायचं. त्यानंतर O2 वर इन्स्ट्रुमेंट ठेवायचं. तुम्ही O2 सुद्धा बायसेट केलेलं आहे अगोदर एवढं लक्षात ठेवा. आणि O2 वरून काय करायचं? मग ओरिएंटेशन झाल्यानंतर प्लेन टेबलचं तुम्ही परत एकदा ए पॉईंट बायसेट करायचा आणि परत एकदा बी पॉईंट बायसेट करायचा. ज्या ठिकाणी या रेषा कट करतील एकमेकाला त्या ठिकाणी तुमचे हे ए आणि बी पॉईंट असणार आहे. म्हणजे तुमचे बिल्डिंगचे कोपरे काय झाले? मार्क झाले. ओके तर त्यासाठी ही मेथड काय करायची? आपण वापरायची आहे. समजलं का इंटरसेक्शन मेथडचं? हो समजलं सर. हो. हो सर. ही झाली तुमची दुसरी मेथड जी आहे ती इंटरसेक्शन मेथड झालेली आहे. ओके तर या पद्धतीने आपली इंटरसेक्शन मेथड जी आहे ती इथं संपत आहे. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, याच्या स्टेप्स आहेत. या सगळ्यांच्या काय आहेत? त्या स्टेप्स आहेत. त्या मी नोट्स मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके सो पहिली स्टेप तुमची लक्षात ठेवा. प्रत्येक प्रॅक्टिकल करताना पहिली स्टेप जी आहे ती सेटिंगची आहे एवढं लक्षात ठेवा. ओके सो यू हॅव टू सेट दी इन्स्ट्रुमेंट. ओके दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे
म्हणजे ह्या सेटिंग मध्ये 3 स्टेप आहेत. पहिली आहे ती लेवलिंग, सेंटरिंग, ओरिएंटेशन. ओके. दुसरी स्टेप जी आहे ती काय आहे, यू हॅव टू फिक्स युअर यू हॅव टू मार्क द स्टेशन पॉइंट. ओके, मीन्स sorry, you have to draw the lines. You have to draw the lines, these lines, this AB line, this A from line. Okay, then you have to shift the instrument. शिफ्ट करत असताना तुम्हाला परत या बी स्टेशन पॉइंट वरती सेटिंग सगळी करायची आहे, लक्षात ठेवा. ओके, बी पॉइंट वरती परत तुम्हाला सेटिंग ही करावी लागते. सेटिंग मध्ये तुम्हाला लेवलिंग, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन या तिन्ही गोष्टी कराव्या लागतात. ओके, या ठिकाणी. ओके, तर पहिल्यांदा करताना तुम्हाला ओरिएंटेशन एक वेळ करावं लागणार नाही, कारण की ए पॉइंट वरती तुम्ही फिक्स करता, ए पॉइंट वरती कुठलीही लाईन ड्रॉ केलेली नसते. ओके, सो त्या ठिकाणी फक्त तुम्ही काय करायचं आहे, लेवलिंग आणि सेंटरिंग करायचं आहे. बी ठिकाणी मात्र तुम्हाला लेवलिंग, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन या तिन्ही मेथड करावं लागतं. ओरिएंटेशन लक्षात ठेवा बाळांनो, ओरिएंटेशन मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, की एबी लाईन जी आहे ती जमिनीवरच्या एबी लाईनला पॅरलल ठेवावी लागते, आणि हा जो बी पॉइंट आहे तो या जमिनीवरच्या बी पॉइंट वर यावा लागतो. ओके, यासाठी तुम्हाला ॲलिडेट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लागते ते यू फोर्क लागते. ओके, सो या दोन गोष्टींचा तुम्हाला काय करावं लागतो, ओरिएंटेशन करताना उपयोग करावा लागतो. आपण या ठिकाणी बॅकसाइड मेथड वापरतो म्हणून ॲलिडेट वापरलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो या स्टेप्स ज्या आहेत या तुम्हाला काय करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. ओके, सो तुम्ही परीक्षेमध्ये लिहिणार कसं, डिस्क्राईब दी इंटरसेक्शन मेथड म्हटलं किंवा डिस्क्राईब दी रेडिएशन मेथड म्हटलं, तर पहिल्यांदा तुम्ही काय केला, विथ द हेल्प ऑफ bubble tubes we had level the instrument. Okay, at every corner we had placed the bubble tube and level it. Then with the help of U4 we had marked the center point. Okay, A on drawing sheet. Okay, सो हे असं लिहायचं आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा वापर करून तुम्ही काय केला, सेटिंग कसं केला हे लिहायचं आहे. ड्रॉ करताना तुम्ही काय केला, तर ॲलिडेट ए पॉइंटला आम्ही फिक्स केला होता. ए पॉइंटला एक पिन लावली, तिथं आम्ही ॲलिडेट ठेवला, त्या ए पिनला आम्ही ॲलिडेट टच केला होता. बी पॉइंट बायसेट केला त्या ॲलिडेट मध्ये पाहून, त्यानंतर रे ड्रॉ केली, ए बी डिस्टन्स मेजर केलं आणि स्केलच्या सहाय्याने ते बी पॉइंट मार्क करून घेतला ॲज अ स्मॉल लेटर मध्ये. त्यानंतर मग ए पासून पी कडे पाहिलं ॲलिडेटच्या सहाय्यानं आणि एक रे ड्रॉ करून ठेवली. त्यानंतर प्लेन टेबल उचलून बी वरती ठेवलं, लेवलिंग केलं बबल ट्यूबच्या सहाय्यानं, सेंटरिंग केलं यू फोर्कच्या सहाय्यानं, आणि ओरिएंटेशन केलं ॲलिडेट आणि यू फोर्कच्या सहाय्यानं. ओरिएंटेशन मध्ये आपण मॅग्नेट बॅकसाइड मेथड वापरली. त्यानंतर काय केलेलं आहे आपण, तर बी पॉइंट वरून आपण पी पॉइंट बॅसेट केलेला आहात आणि एक रे ड्रॉ केली ॲलिडेटच्या सहाय्यानं, आणि ए वरून ड्रॉ केलेल्या लाईनला ही बी वरून ड्रॉ केलेली लाईन जिथे कट करते, छेदते, त्या ठिकाणी माझा पी पॉइंट आहे. ओके, तर हे तुम्हाला सगळं एवढं लिहायचं आहे, तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळं मी तुम्हाला काय केलेलं आहे, नोट्स मध्ये तुमच्या दिलेलं आहे, आणि त्या नोट्स मी Moodle वरती अपलोड केलेल्या आहेत. ओके, सो हे बाळांनो वायडी स्टुडंटला मोडल ऍक्सेस होत नाही, तुम्ही ग्रुपवर टाकाल का नोट्स त्या? हो टाकूया की, ते पण करू आपण. ओके, सो हे लक्षात घ्या. हे 4 मार्क कसे मिळवायचे कळाले का बाळांनो? हो सर. हो समजले सर. हे एवढे तुम्हाला स्टेप्स लिहायचे आहेत, तर तुम्हाला मार्क मिळणार आहे. ओके, ही डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करायची आहे, जेणेकरून ही डायग्राम तुम्हाला जर लक्षात आली तर तुम्ही त्यावरून लिहू शकता. ओके, सो लिखाण करण्यासाठी हे तुम्हाला पुष्कळ. ओके, यानंतर पुढची मेथड जी आहे ती म्हणजे ट्रॅव्हर्सिंग मेथड. या ठिकाणी पण पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंग करून घ्यायचं आहे. ओके, आता पहिल्यांदा सेट करताना समजा तुम्ही आता हा ए पॉइंट आहे, या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा सेट करणार आहात, बरोबर. तर ए ठिकाणी सेट करताना तुम्हाला काय करायला लागणार आहे, लेवलिंग आणि सेंटरिंग ह्या दोन गोष्टीच कराव्या लागणार आहे तुम्हाला. ओरिएंटेशन करावं लागणार आहे का, तर नाही, इथं ओरिएंटेशन करण्याची काही गरज नाही. ओके, की अगोदर जे ब्लँक आहे तुमची शीट. ओके, त्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं, ॲलिडेटच्या सहाय्यानं तुम्ही ए वरून काय करायचं, बी बायसेट करायचा, रे ड्रॉ करून घ्यायची, ए टू बी डिस्टन्स मेजर करायचं आणि ते इथं मार्क करून घ्यायचं आणि बी पॉइंट लिहायचं. इथून तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट काय करायचं आहे, बी पॉइंट वरती शिफ्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सेटिंग करताना लेवलिंग, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओरिएंटेशन मध्ये ही एबी लाईन जी आहे
ही ग्राउंड जोडच्या एबी लाईनला पॅरल पाहिजे. हा जो बी पॉइंट आहे तो या जमिनीवरच्या बी पॉइंटला कोइन्साइड झाला पाहिजे. ओके, या दोन कंडिशन तुमच्या इथं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. हे झाल्यानंतर मग काय करायचंय, तुम्ही बी वरून सी बायसेक्ट करायचं आहे. ओके, रे ड्रॉ करायची आहे. सी पासून बी पर्यंत डिस्टन्स मेजर करायचं आणि ते इथं मार्क करून घ्यायचं. इथून तुम्ही काय करायचं, तुमचं प्लेन टेबल डी पॉइंटवर शिफ्ट करायचं. ओके, डी पॉइंटवर शिफ्ट केला की ही जी काही सीबी लाईन आहे ती लाईन तुमची काय व्हायला पाहिजे, या ग्राउंडवरच्या सीबी लाईनला पॅरलल राहिली पाहिजे. इथेपर्यंत तुम्हाला लेवलिंग, सेंटरिंग, ओरिएंटेशन करायचं आहे. आणि टी वरून तुम्ही काय करायचं, डी बायसेक्ट करायचं आहे. ओके, डी पासून सी पर्यंत डिस्टन्स मेजर करायचं आहे आणि ते इथे तुम्ही स्केलच्या सहाय्यानं मार्क करायचं. ओके, अँड दिस प्रोसेस गोज ऑन रिपीटिंग अंटिल यू get the close the loop. Okay, until you close the loop. Okay, so that is traversing method. That is what traversing method. Okay, at each and every point you have to fix your plane table, you have to level it, center it, and you have to perform the orientation method also. Okay, and then you have to with the help of using your validate तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे स्टेशन पॉइंट मार्क करायचे आहेत, त्यांच्यातलं डिस्टन्स मेजर करायचं आहे आणि तुम्हाला ते डिस्टन्स या मॅप वरती मार्क करायचं. ओके, या ठिकाणी एक लाईव्ह डायग्राम पण आहे. सो तुम्हाला ट्रॅव्हर्स म्हणजे काय माहिती आहे ना सर्वांना, व्हॉट इज मीन बाय ट्रॅव्हर्स? सो एक मिनिट. हो सर. व्हिडिओ कोण चालू केलेला आहे? व्हिडिओ बंद करा. सो एक प्रश्न आहे माझा. सो नेम दी टाइप्स ऑफ ट्रॅव्हर्स. कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रॅव्हर्स होते त्याची नावं लिहा. ओपन ट्रॅव्हल्स अँड क्लोज ट्रॅव्हल्स. बाळांनो, तुम्ही फक्त तिथं चॅट बॉक्स सर्वांनी मेन्शन करा. चॅट बॉक्स दिसत नाही. बाळांनो, मी काय सांगू, त्यांनी तुम्ही व्हॉट्सअप केला तरी चालेल, पण मी अगोदरच सांगितलेलं. तुमच्या MS लिंक मध्ये व्हॉट्सअप करा मला, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. प्रश्न समजलाय ना? बरोबर आहे, बरोबर. ओपन ट्रॅव्हल्स आणि क्लोज ट्रॅव्हल्स, बरोबर आहे. येऊ दे, रिप्लाय येऊ दे सर्वांचे. सर्वांची उद्या आता फक्त 40 जणांचे आलेले आहेत. तुम्ही 55 जण आहात. ओके, दॅट्स गुड, दॅट्स गुड. ओके, सो प्रत्येकांना माहित आहे की ओपन ट्रॅव्हल्स आणि क्लोज ट्रॅव्हल्सचे 2 प्रकार आहेत. ओके, सो या प्लेन टेबल सर्विंग मध्ये आपण ओपन ट्रॅव्हल्स ऍज वेल एज क्लोज ट्रॅव्हल्स हे दोन्ही सुद्धा बघणार आहोत. पण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला क्लोज ट्रॅव्हल्सशी काय करायचं आहे, डील करायचं आहे. लक्षात ठेवा. ओके, वी हॅव टू डील विथ क्लोज ट्रॅव्हल्स, रिमेंबर दॅट. ओके, सो ही आहे बेसिक एक टिपिकल डायग्राम ऑफ युअर क्लोज ट्रॅव्हल्स. ओके, सो तुम्ही परीक्षेमध्ये ही 4 जे आहेत 4 स्टेशन पॉईंट, ही डायग्राम तुम्ही परीक्षेमध्ये ड्रॉ करा. बिगर साठी जाऊ नका, इट टेक टाइम. ओके, सो तुम्हाला वेळ खूप लागेल याच्याबद्दल एक्सप्लेनेशन लिहायला. 4 पॉईंट्स घ्या, त्यातले 3 पॉईंट तुम्ही एक्सप्लेन करायचे आणि पुढचं फर्दर तुम्ही काय सांगू शकता की पुढे पॉईंटचे असेच प्लॉट करत जातो म्हणून. ओके, सो ही आहे ट्रॅव्हर्सिंग मेथड. सर्वांना कळाली का ट्रॅव्हर्सिंग मेथड? येस सर. हो म्हणजे सर. हो हो सर. ओके, सो हे आहे तुमचं प्लेन टेबलच्या 3 मेथड्स. ओके, सो या मेथड्स मध्ये आय थिंक काही शंका असेल असं मला वाटत नाही. तुम्हाला नोट्स काय तुम्हाला शंका आहे का?
कशाला काढायचे पैसे मिळले असतो मागायचे आपल्याला काय किती दोन काढले त्याच्यावर बघू जरा त्याला काय आहे ना किती सर माईक चालू आहे कोणाच तरी. हम्म. ओके. सो हे झालं तुमचं 3 मेथड्स आहेत त्या. ओके. रेडिएशन मेथड, इंटरसेक्शन मेथड आणि ट्रॅव्हर्सिंग मेथड. तुम्हाला एखादं बिल्डिंग किंवा एखादा मॅप जर तयार करायचा असेल तर या तिन्ही मेथडचा तुम्हाला उपयोग करावा लागतो. ओके. हे कधी ज्यावेळेस तुम्हाला नवीन मॅप तयार करायचा आहे त्यावेळेला. ओके. ज्यावेळेला तुमचा जुना मॅप एखादा असेल, ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन इनपुट करायचं आहे. समजा 10 वर्षापूर्वी एका 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 ठिकाणाचा काय केला होता, सर्वे केला होता. फॉर एक्झाम्पल समजा आपलं इस्लामपूरचा सर्वे केला होता असं आपण समजू. ओके. 10 वर्षापूर्वी इस्लामपूरचा सर्वे करते वेळेला काही काही ठिकाणी जिथे प्लॉट होते ते रिकामे होते. बरोबर आहे का? सो ते रिकामे प्लॉट वरती काय झालं, 10 वर्षानंतर बांधकाम झालेलं. ते बांधकाम केलेली बिल्डिंग जी आहे ती आपल्याला त्या नकाशामध्ये जर दाखवायची असेल तर तो जो काही जुना नकाशा आहे त्याच्यावरती ज्या वेळेला आपण काय करतो, नवीन ज्या बिल्डिंग्स वगैरे बांधलेल्या आहेत त्यांचे ज्यावेळेला आपण मेजरमेंट टाकून नकाशा तयार करतो, ओके, ती चौथी मेथड आहे जी मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. ही ही चौथी मेथड आहे, रेडिएशन मेथड. त्याचा उपयोग त्यावेळेला करतो. ओके. सो हे लक्षात ठेवा की या ज्या मेथड्स आहेत या 3 मेथड्स, ओके, या 3 मेथड नवीन प्लॅन तयार करायला तर उपयोगाला येतातच. म्हणून ह्या तुम्हाला 3 ठेवलेल्या आहेत. ओके. न्यू प्लॅन जो आहे, न्यू प्लॅन किंवा न्यू मॅप जो आहे हे तयार करताना ह्या 3 मेथड उपयोग येतात. ओके. ही चौथी मेथड जी आहे ही जो एक्झिस्टिंग मॅप असतो, ओके, सो एक्झिस्टिंग मॅप जो असतो त्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ऍड करायचं आहे, ओके, त्यावेळेला ही मेथड ऑफ रिसेक्शन काय केली जाते, यूज केली जाते. ही रिसेक्शन मेथड यूज करताना या तिन्ही मेथड सुद्धा याच्या बरोबर काय केल्या जातात, यूज केल्या जातात. एवढं लक्षात ठेवा. ओके. ह्या तिन्ही मेथड सुद्धा. ओके. सो ज्या वेळेला एक्झिस्टिंग मॅप वरती तुम्हाला काय करायचं असेल, काम करायचं असेल, एखादा मॅप तयार आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं असेल त्यावेळेला ह्या चारही मेथड वापराव्या लागतात. आणि ज्यावेळेला नवीनच एखादा मॅप तयार करायचा आहे त्यावेळेला या 3 मेथड यूज कराव्या लागतात. हे लक्षात घ्या. ओके. सो ऍज अ सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला आता नवीनच मॅप तयार करायचा आहे म्हणून या 3च मेथड तुम्हाला डिप्लोमाला दिलेल्या आहेत. ओके. सो ही चौथी मेथड त्यासाठीच दिलेली नाही. पण डिग्रीला जर तुम्ही गेला तुम्हाला ही चौथी मेथड सुद्धा शिकायला मिळेल. तर हे होतं मेथड ऑफ रेडिएशन, इंटरसेक्शन आणि ट्रॅव्हर्सिंग. ओके. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मेरिट्स. प्लेन टेबलचे मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत. काही उपयोग चांगले आहेत, काही उपयोग त्याचे खराब सुद्धा आहेत. तर ते आपण बघायचं. त्यामधला पहिला भाग जो आहे तो मेरिट्स म्हणजे ऍडव्हान्टेजेस. तर काय आहे, पहिला ऍडव्हान्टेज काय आहे, तर तो मॅप जो आहे, प्लॅन जो आहे तो काय करतो, सर्वे स्वतःहून इथं तयार करतो. ओके. ज्यावेळेला तो सर्वेअर एरिया सर्वे करत असतो त्याच वेळेला काय होतं, मॅप सुद्धा ड्रॉन होतात. ओके. सो द प्लेन इज ड्रॉन बाय द सर्वेअर हिमसेल्फ. ओके. ऍट द टाइम ऑफ व्हॉट वी से मेजरमेंट. ओके. यामुळे होतंय काय की कुठलाही एखादा ऑब्जेक्ट मिस होत नाही. सो मिसिंग ऑफ ऑब्जेक्ट तिथं होत नाही बाबा. नाहीतर कसं होतं, काही काही वेळेला डम्पी लेवल असेल किंवा बाकीचं तुम्ही प्रिझमेटिक कंपास जर घेतला तर तुम्ही रिडिंग तुम्हाला पहिल्यांदा घ्यावे लागतात आणि नंतर तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये मॅप तयार करावा लागतो. रिडिंग घेत असताना एखादा ऑब्जेक्ट तुमचा मिस होऊ शकतो. पण ह्यामध्ये प्लेन टेबलमध्ये तसं होत नाही. तुम्ही प्लेन टेबलमध्ये तुमचा मॅप जो आहे तो ऑटोमॅटिक काय होत असतो, तयार होत असतो. ओके. सो त्यामुळं मला लक्षात येतं बाबा हा या ठिकाणी जमिनीवरती किती इलेक्ट्रिक पोल राहिलेला आहे तर तुम्ही तो लगेच तिथं काय करू शकता, मार्क करू शकता. ओके. सो कुठलाही पॉसिबिलिटी नाही आहे की तुमचा एखादा ऑब्जेक्ट मिस होऊ. दुसरं, सर्वेन कॅन कम्पेअर द प्लॉटेड वर्क. जी तुम्हाला वर्क तुम्ही ड्रॉ केलेलं आहे ते आणि तुमचं प्रत्यक्षात ते जमिनीवरती आहे ते लगेच तुम्ही कम्पेअर करू शकता. ओके. तिसरं काय, तर सिम्पल अँड चीपर दॅन थिओडोलाइट सर्वे. ओके. सो कुठल्याही सर्वेपेक्षा थिओडोलाइट असं नाहीये पण बाकीचे कुठलेही सर्वे घ्या त्यापेक्षा हे सिम्पल आणि चीपर आहे. ओके. त्यानंतर मोस्ट सुटेबल फॉर स्मॉल स्केल मॅप्स. ओके. सो लार्ज स्केल मॅपसाठी हे उपयोगी नाहीत. स्मॉल स्केल मॅपसाठी उपयोगी आहे. एकदम ग्रेट स्किल काय रिक्वायर्ड नाही आहे. तुम्हाला जर ड्रॉइंग येत असेल, तुम्ही जर लाईन, सर्कल्स हे ड्रॉ करू शकत असाल तर तुम्हाला काय हा मॅप तयार करता येतो. ओके. सो इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. सो हे एक लक्षात घ्या. युजफुल इन ॲग्नेटिक एरियाज. ॲग्नेटिक एरियाज मीन्स व्हॉट, वेअर
the magnetism is not present. Okay, that is known as magnetic areas. Okay, सो त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जातं. ज्या ठिकाणी समजा आयर्न ओर्स नाही आहे, स्टील स्ट्रक्चर्स नाही आहेत किंवा आहेत समजा, त्या ठिकाणी तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. ओके, जिथं आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुमची मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट होते. ओके, त्या सगळ्या गोष्टी जिथं आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही तुमची काय करू शकता, मेथड वापरू शकता. मिस्टेक्स इन रायटिंग फील्ड बुक्स आर एलिमिनेटेड. ओके, तर फील्ड बुक मध्ये तुम्ही ज्यावेळेला रिडिंग घेत असता, ओके, ज्यावेळेला तुम्ही टेबल वगैरे तयार करता आणि त्यामध्ये रिडिंग लिहिता, तुम्ही प्रिझमेटिक कंपासचं बघितलंय, ट्युटोलाइट्स मध्ये बघितलं, सॉरी डम्पी लेवल मध्ये बघितलंय. ओके, तर जे टेबल तुम्ही प्रिपेअर करता आणि त्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही एंट्री करता, ओके, त्यावेळेला काही मिस्टेक होऊ शकतात. इथे मात्र तसे मिस्टेक होऊ शकत नाही. तुम्ही जे डायरेक्ट मेजरमेंट घेता तेच तुम्ही प्लॉट करता, त्यामुळे तुम्हाला काय होतं, रिडिंग्स वगैरे अॅक्युरेट मिळतात. ओके, त्यानंतर डीमेरिट्स काय आहेत बघा. ओके, इट इज नॉट इंटेंडेड फॉर व्हेरी अॅक्युरेट वर्क. ओके, सो अॅक्युरेसी याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही. सुटेबल, इट इज नॉट सुटेबल फॉर मान्सून. ओके, सो आत्ताचा जो सीझन आहे सॉरी, तो मान्सून सीझन आहे आणि या सीझन मध्ये आपल्याला हे उपयोगात आणता येत नाही. ओके, इट इज अ एसेन्शियल ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट आहे. ट्रॉपिकल म्हणजे काय, ज्या उष्णकटिबंधीय प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी याचा उपयोग होतो. ज्या ठिकाणी तापमानामध्ये आर्द्रता जास्त असते त्या ठिकाणी याचा उपयोग होत नाही. ओके, ड्यू टू हेवीनेस इट इज इनकन्व्हिनियंट टू ट्रान्सपोर्ट. ओके, सो नंबर ऑफ ऍक्सेसरीज याच्याबरोबर येतात. नंबर ऑफ ऍक्सेसरीज, जास्त ऍक्सेसरीज याच्याबरोबर आहेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन करताना काय होतं, याला इनकन्व्हिनियन्स येतं. त्याचबरोबर त्या नंबर ऑफ ऍक्सेसरीज असल्यामुळं तिथे त्यांचे हरवण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. ओके, आणि एक जरी त्यातलं एक्सेसरीज हरवली तर तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकत नाही. ओके, सो हे आहे तुमचं काय, दिस इज युअर व्हॉट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. ओके, सो आय होप सगळ्यांना कळाले असतील मेरिट्स अँड डिमेरिट्स काय आहेत ते. येस सर. थोडंसं Yes, मला- sir. येस सर. थोडीशी मला काळजी काय वाटते माहिती आहे का, कारण की हे जे आपण शिकत आहोत ऑनलाईन, ओके, याच्यामध्ये बऱ्यापैकी भाग